नमस्कार मंडळी, राम राम मंडळी. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. बघूया गावाकडच्या हेडलाईन्स. दोन विभागांच्या मतभेदात रखडलं माळीणचं पुनर्वसन. निधी नसल्याचं आदिवासी विभागाचं स्पष्टीकरण, तर अंदाजपत्रकामध्ये तरतूद नसल्याचा पुनर्वसन विभागाचा दावा. गेल्या 4 वर्षांपासून सिंचन विहिरींचं अनुदान न मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या 16 शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्महत्येचा दिला इशारा. मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन. कोल्हापूरमध्ये रॉकेल ओतून आत्महत्या करणाऱ्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू. चोरीचा आळ घेतल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा नातेवाईकांचा आरोप. आश्रमशाळेच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह. मुलीची भूतबाधा दूर करतो असं सांगून महिलेवर 1.5 महिना बलात्कार करणाऱ्या भिवंडीतल्या भोंदूबाबाला अटक, तर जालन्यामध्ये भानामतीच्या संशयावरून एका वृद्धाचा खून. केलेल्या कामाचे पैसे भरण्याचे आदेश दिले म्हणून पाटबंधारे अधिकाऱ्याच्या घरावर भिरकावली पेट्रोलनं भरलेली बाटली. हवेमध्ये केला गोळीबार. बीडमधली धक्कादायक घटना. आणि पालघर जिल्ह्यात जव्हारमध्ये पारंपरिक भात शेतीला नवा पर्याय. जरबेराच्या फुलशेतीमधून आदिवासींनी मिळवला लाखाच्या घरात नफा. या सगळ्या गावाकडच्या बातम्या आहेतच, पण मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ताजी बातमी आहे. मुंबईमध्ये नागपाडामध्ये बिल्डिंगला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपाडामधल्या या बिल्डिंगला 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर आग लागली आहे असं आपल्याला कळतंय. फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या इथे रवाना झालेल्या आहेत. नागपाडामध्ये ही आग लागलेली आहे आणि फायर ब्रिगेडचे जवान ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. याबद्दल आपण बोलूया आमचे करस्पॉन्डंट राहुल जोरी यांच्याशी. राहुल, मुंबईतल्या नागपाडामध्ये बिल्डिंगला आग लागलेली आहे. काय परिस्थिती आहे तिथे? आग आटोक्यात आणणं शक्य होतंय का? आरती, रहिवासी इमारत आहे. नागपाड्यातील 2 टाकी परिसरातील ही एक रहिवासी इमारत आहे. तिथं 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्याला आग लागल्याचं कळतंय. आणखी किती लोक आत असतील याबाबत अंदाज घेणं सध्या तरी शक्य नाही. संध्याकाळची वेळ आहे, पण यामध्ये किती लोक अडकले आहेत या संदर्भात नेमकी माहिती कळत नाहीये. अग्निशामक दलाचे लोक यासाठी प्रयत्न करत आहेत, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र आणखीनही आग आटोक्यात आलेली नाहीये. आरती, बरोबर, आग आटोक्यात आलेली नाहीये. रहिवासी इमारत आहे ही नागपाड्यामधली आणि काही लोक बिल्डिंग मध्ये अडकलेले सुद्धा असू शकतात. त्यांना बाहेर काढण्याचं कामही सुरू आहे. यानंतर आणखीन एक बातमी आहे. मुंबईमधली नालासोपाऱ्यामधली बातमी आहे. नालासोपाऱ्यामध्ये दिवसा ढवळ्या भर रस्त्यात हत्या झालेली आहे. महेश यादव याचा 5-6 जणांनी धारदार हत्यारानं खून केलेला आहे. चाकूचे वार करून आणि डोक्यामध्ये हातोडा घालून महेश यादवची हत्या करण्यात आलेली आहे. मुंबईजवळ नालासोपारा पूर्व इथल्या निळेमोरे गावामधली ही घटना आहे. या हत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आणि याबद्दल बोलूया आपण आमचे रिपोर्टर प्रसंजित इंगळे यांच्याशी. प्रसंजित, नालासोपाऱ्यामध्ये दिवसा ढवळ्या ही हत्या झालेली आहे. महेश यादव याच्यावर धारदार हत्यारानं वार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. नेमकं काय घडलं नालासोपाऱ्याच्या जवळ? नालासोपारा निळेमोरे गावामध्ये दुपारच्या वेळेस या व्यक्तीवरती अचानक 6-7 जण आले आणि त्यांनी चॉपरने, दांड्याने त्याच्यावरती वार करण्यास सुरुवात केली आणि याच्यामध्ये हातोडा याने याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पण या हत्येमागचं नेमकं कारण कळलं नाही. महेश यादव हा जे व्यक्ती आहेत ज्यांची हत्या करण्यात आली आहे हे व्यवसायाने एक चाळ बिल्डर आहेत. म्हणजे काही महिन्यापूर्वीच राजेश सिंग या बिल्डरचा मर्डर झाला होता. त्याचा तपास अजून पुढे लागलेला नाहीये आणि त्यानंतर हा काही महिन्याच्या आतच हा बिल्डरवरील 2रा हल्ला. यामुळे नालासोपाऱ्यातले जे बिल्डर आहेत यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बरोबर, नालासोपाऱ्यामध्ये 2 हत्या अशा झाल्या आहेत बिल्डरांच्या आणि त्यामुळे बिल्डरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांकडे वळणार आहोत. पुणे जिल्ह्यातल्या माळीणमध्ये जी दुर्घटना घडली ती आपल्या सगळ्यांना आठवतेय. डोंगर कडा कोसळून हे गावच्या गाव उद्ध्वस्त झालेलं होतं
आणि माळीण गावामध्ये जे या दुर्घटनेमधून वाचलेले गावकरी आहेत ते जवळच्या गावांमध्ये आसरा घेऊन राहत आहेत. माळीण गावाचं पुनर्वसन अजूनही रखडलेलं आहे. पुनर्वसन आणि आदिवासी विभाग या दोन विभागांच्या वादाचा फटका माळीणच्या रहिवाशांना बसताना दिसतोय. माळीणच्या पुनर्वसनासाठी मदत देण्यावरून हा सगळा वाद सुरू आहे. माळीणच्या पुनर्वसनासाठी निधी नाहीये असं आदिवासी विभागाचं म्हणणं आहे, तर यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद नाही असा दावा पुनर्वसन विभागानं केलाय. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये माळीण गावावर डोंगरकडा कोसळलेला होता. माळीण हे आदिवासी बहुल गाव आहे आणि त्यामुळे या गावाचं पुनर्वसन आदिवासी विभागामार्फत करण्यात येईल अशी घोषणा सरकारनं केलेली होती. त्यावेळेचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच हे आश्वासन दिलं होतं. आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे रिपोर्टर रायचंद शिंदे यांच्याशी. रायचंद, माळीणची जी दुर्घटना घडली, पूर्ण देशाचं लक्ष या दुर्घटनेकडे वेधलं गेलेलं होतं. राज्य सरकारचे प्रतिनिधीही तिथे गेले होते आणि माळीणमध्ये जे या दुर्घटनेमधून वाचलेले आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं ठरलं होतं. पुनर्वसन आराखडा सुद्धा तयार आहे, पण तरी सुद्धा दोन विभागांच्या मतभेदांमुळे हे पुनर्वसन होत नाहीये. आता माळीणच्या पुनर्वसनाची जबाबदारी नेमकी कुणाची आणि हे पुनर्वसन कधी होणार? बरोबर आहे आरती. आपल्याला माहिती आहे साधारण कालच्या 30 तारखेला 5 महिने पूर्ण झालेत. 5 महिने पूर्ण होणे आधीच्या सरकारने असं घोषित केलं होतं की 1 वर्षभरामध्ये या सगळ्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले जातील, त्यांना जागा मिळून दिली जाईल, घरं बांधून दिली जातील. पण अद्याप अशी कुठलीही हालचाल त्या ठिकाणी नाहीये. आपल्याला माहिती आहे जागेचा प्रश्न होता. 2 गावं निवडली होती, त्या ठिकाणच्या लोकांनी काही ठिकाणी विरोध झाला होता. जिल्हा प्रशासनाने पण तसे सांगितलं होतं की आम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये यावरती काहीतरी निर्णय घेऊ, पण अद्याप काही झालेलं नाही आणि ह्या दोन्ही विभागाच्या याच्यामध्येच हे अडकलेलं आहे. आता लोकांना तीच प्रतीक्षा आहे. उद्या या ठिकाणी महसूल मंत्री 10 तारखेला येत आहेत, ते भेट देणार आहेत. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील ते त्यांना भेटून किंवा स्थानिक नागरिक त्यांना भेटून नेमकं काय होणार याचीच उत्कंठा या लोकांना लागलेली आहे. बरोबर आहे. महसूल मंत्री भेट देणार आहेत या गावाला आणि आपण बघितलं दोन विभागांचे जरी मतभेद असले तरी माळीणच्या रहिवाशांचं पुनर्वसन होणं अतिशय आवश्यक आहे आणि यामध्ये प्रशासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी, सरकारचे प्रतिनिधी या सगळ्यांनीच लक्ष घालायला हवं. पुढची बातमी नांदेडची आहे. नांदेडमध्ये गेल्या 4 वर्षांपासून सिंचन विहिरीचं अनुदान मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. नांदेड जिल्ह्यातल्या 16 शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच एक निवेदन दिलंय आणि या कारणावरून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यामध्ये उमरे गावामध्ये ही समस्या उभी राहिलेली आहे. नरेगा अंतर्गत 2011 ते 2012 मध्ये सिंचन विहिरींचं बांधकाम सुरू झालं. सुरुवातीला एकूण 1,90,000 रुपयांपैकी सुमारे 90,000 ते 1 लाख रुपयांचा हप्ता सुद्धा मिळालेला होता, पण त्यापुढे मात्र शेतकऱ्यांना एकही पैसा निधीमध्ये मिळालेला नाही. या शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढले, कर्ज काढलं आणि विहिरींची कामं पूर्ण केली. त्यानंतर गेल्या 3-4 वर्षांपासून हे शेतकरी अनुदानासाठी पंचायत समितीपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत चक्रा मारतायत. अधिकाऱ्यांनी या सगळ्या गावातल्या विहिरींची पाहणी सुद्धा केली, पण तरीही थकीत रक्कम मिळालेली नाही आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिलाय. आम्ही 2011-12 मध्ये विहिरीचं खोदकाम आणि ताबडतोब बांधकाम केलं. पहिले खोदकामाचे पैसे आम्हाला लवकर मिळाले आणि ते नंतरचे सुद्धा लवकर भेटतील या हिशोबाने आम्ही बांधकामही केलं आणि बांधकाम केल्याच्या नंतर आम्हाला वाटलं 4-6 महिन्यामध्ये पैसे येतील, पण आम्ही कोणाचे उसने व्याजाचे असे घेऊन बांधकाम पूर्ण केलं. आता याच्यामध्येच काहीतरी जिऱ्यात स्थिती तरी करता येते या हिशोबाने आम्ही विहिरी पाडल्या आणि त्याच्यामुळे त्याला बी हे नाही आणि ते आम्ही कंटाळून सगळ्यांनी असं ठरवलं की बाबा येत्या 25 दिवसामध्ये जर असं शासनाने आम्हाला जर आमच्यासारखा जर निर्णय नाही दिला तर आम्ही आत्मदहन करू असा शासनाला आम्ही इशारा दिलेला आहे. आम्ही ज्यावेळेस कलेक्टर संबंधित अधिकाऱ्याला भेटायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं की फलाण्या तारखेला तुम्हाला कुठलं तरी पथक येणार आहे. अशा वेळेस 4 वेळेस पथक घेऊन गेले सर. आमच्या प्रत्येक कामाचं पाहणी करून गेले ते 4 वेळेस पथक येऊन सुद्धा आतापर्यंत काही त्याचा कुठलाही आम्हाला फायदा झालेला नाही. आम्ही इशारा असा दिला की उमरा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील शेतकरी आत्महत्या करणार बाबत विषय त्याच्यामध्ये असा केला की बाबा आमचे 25 दिवसापर्यंत आता आम्ही कंटाळून गेलेले आहात आणि 25 दिवसाच्या आत पैसे निघाले तर आम्ही कुठलाही विचार करणार नाही. आपण बघितलं नांदेड जिल्ह्यामध्ये विहिरींच्या बांधकामाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना या शेतकऱ्यांनी निवेदन दिलंय. जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची ही अशीच एक समस्या आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रे पंप वाटप करण्यात आलेलं होतं, पण संबंधित अधिकाऱ्यांनी या पंप वाटपामध्ये काळा बाजार केला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सातबाराचे उतारे घेऊन हे पंप 990 रुपयांना मिळायला हवे होते, पण त्यांच्याकडून 1100 रुपये घेऊन हे पंप त्यांना देण्यात आले. त्याची पावती
पावती सुद्धा त्यांना मिळालेली नाही आणि त्यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंडळ अधिकाऱ्यांना जाब सुद्धा विचारला होता। या पंपांसाठी 72 अर्ज आले होते। प्रत्यक्षात 82 पंपांचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे या पंपांच्या वाटपामध्ये काळा बाजार होतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिलंय। आता 2-4 दिवस थांबा, आता उद्या सुट्टी आहे म्हटलं, सोमवार शनिवार रविवार आहे, तुम्ही नंतर सोमवारी वाटप करा शेतकऱ्यांना। 2-2 4-4 पंप जर प्रत्येक गावात गेले तर शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल। या तालुक्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करताय, यांना थोडंफार जर तुम्ही काही लाभ देण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल की बा शासन आपल्यासाठी काहीतरी करताय। पण या लोकांची भावना तशी नाही साहेब। यांनी काय केलं, 990 रुपये घ्यायला पाहिजे अनुदान, यांनी 1100, कोणातून 1150, कोणातून उतारे घेतले, कोणातून नाही घेतले। जो आला त्याने एखाद्याने काय केलं, काही नाही, त्याला फुकट बिना उतार्यानं सुद्धा देऊन टाकले। जर समजा त्यांनी जर चुकीची वसुली केलेली असेल तर त्याच्यात त्यांना निश्चितच दोषारोप ठेवून त्यांना प्रशासकीय कारवाईस कारणीभूत ठरवावं लागेल। एकीकडे शेतकरी दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक संकटांचा सामना करतायत आणि त्यातच शेतीसाठी असलेल्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सुद्धा कसा भोंगळ कारभार आहे आपण पाहिलं। यानंतर बघूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाचगावमध्ये एका आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। या विद्यार्थ्याचा आज मृत्यू ओढवलेला आहे, त्यामुळे आश्रमशाळेच्या कारभाराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोल्हापूर जवळच पाचगावमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू आश्रमशाळा ही सुरू आहे। या शाळेतल्या सूरज पवार या 9वीच्या विद्यार्थ्यावर आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी चोरीचा आळ घेतला आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा आरोप सूरजच्या नातेवाईकांनी केलाय। सूरजवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू ओढवला। आपण बघतोय सूरजचे नातेवाईक, पालक यांना शोक आवरत नाहीये। सूरजचे नातेवाईक आता आक्रमक झालेले आहेत आणि आश्रमशाळेच्या अधीक्षकाला त्वरित अटक करा अशी मागणी केली आहे। तर अधीक्षकांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही। याच्या पुढची भूमिका आमची अशी आहे, ते जाधव सर आणि ते जगताप आणि ते जे चोरणारे ते 2 पोरं, ते सूरज शेळके कोण आहे आणि दुसरा त्याचा जोडीदार, या सगळ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही तर काय प्रेत काय ते ताब्यात घेणार नाही। माझा पुतण्या वारंवार येऊन सांगायचा, साहेब मला का नाही, तो चोर करणारा वेगळा, म्हणून पोरगा आलं म्हणून मी गेलो आणि परत जाऊन त्या ह्याला जाधवला सांगितलं, मी पाया पडलो, म्हटलं गरीब पोरगा आहे, त्याला आई नाही, बाप नाही, मी एकटा चुलता म्हातारा, मी त्याला काय करणार। या असल्या परिस्थितीत त्याला जाऊन सोडून आलो परत, आणि त्याने का नाही काय रे चोरटे ते चोरटा, फाशे पारजी, असं जातीवाचक काय पाहिजे ते शब्द बोलून त्या पोरग्याला का नाही मारहाण करायची, हे करायचं, आणि ते पोरगं कधी आलं काय झालं ते आम्हाला काय माहित नाही। तर असल्या यांना का नाही जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत का नाही आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही साहेब। आपण बघितलं आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थ्यावर चोरीचा आळ घेतला म्हणून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यानंतर बघूया अंधश्रद्धेमधून एका व्यक्तीचा खून झालेला आहे, तर भिवंडीमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झालेला आहे। जालना आणि भिवंडी मधली ही घटना आहे। जालनामध्ये भानामतीच्या संशयावरून खून झाल्याची एक घटना घडली आहे। जालना तालुक्यामधल्या रेवगाव मधली ही घटना आहे। 62 वर्षांचे भगवान शंकर कुंकर यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा खून करण्यात आलाय। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि शनिवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जादूटोणा कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। तर भिवंडीमध्ये एका विवाहित महिलेच्या समस्यांचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे। प्रभाकर पाटील असं या बाबाचं नाव आहे। भूतबाधा बरी करतो असं आश्वासन देऊन या भोंदू बाबानं 1.5 महिना या महिलेवर बलात्कार केला हे उघड झालंय। ही महिला या भोंदू बाबाकडे कामासाठी जात होती। तिला 8 वर्षांची एक मुलगी आहे। लहानपणापासून या मुलीला फिट्स यायच्या। या महिलेचे पती कामानिमित्त जळगावला गेलेले होते। त्यावेळी तुझ्या मुलीला भूतबाधा झाली आहे, तिला मी बरं करतो असं सांगून या भोंदू बाबानं या महिलेला अमावस्येच्या रात्री घरी बोलवलं आणि तेव्हापासून 1.5 महिना तो तिच्यावर अत्याचार करत होता। अखेर पीडित महिलेनं त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या विरोधात या भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि भिवंडी कोर्टानं त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली।
यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर बघूया पालघर जिल्ह्यात जव्हारमध्ये आदिवासींनी भातशेतीला शोधला नवा पर्याय। बीड जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांना धमकावणं, त्यांना मारहाण करणं हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत। काल रात्री पाटबंधारा विभागाचे इंजिनियर गंगाधर कुंभार यांच्या घरावर पेट्रोल भरलेली बाटली भिरकवण्यात आली आणि हवेमध्ये गोळीबार सुद्धा करण्यात आला। त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिमेंट बंधाऱ्यांचं जे काम करण्यात आलं त्याचं बिल तात्काळ देण्याच्या सूचना कुंभार यांनी दिलेल्या होत्या आणि म्हणूनच आपल्यावर हा हल्ला झाला असं कुंभार यांचं म्हणणं आहे। 15 दिवसांपूर्वी माजलगावचे तहसीलदारांवर सुद्धा वाळू माफियांनी हल्ला केला होता आणि त्यामध्ये ते जखमी झाले होते। यानंतर बातमी आहे आदिवासींनी केलेल्या फुलशेतीची। पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये खरं तर आतापर्यंत पारंपरिक शेतीची पद्धत होती, पण आता मात्र आदिवासींनी या पारंपरिक भातशेतीला पर्याय शोधलेला आहे। जव्हारमधल्या भोये कुटुंबियांनी आपल्या 10 गुंठे शेतीमध्ये पॉली हाऊस बांधून जरबेरा फुलांची लागवड केली आहे आणि त्यामुळे त्यांनी गेल्या 8 महिन्यांमध्ये 6 लाखांचा नफा कमवलाय। या फुलांसाठी फारसं पाणी लागत नाही, शिवाय मजुरीही जास्त लागत नाही। भातशेतीसाठी मजुरी आणि पाणी हे दोन्हीही मोठ्या प्रमाणावर लागतं, त्यामुळे हा फुलशेतीचा पर्याय दिलासादायक आहे। हे पॉली हाऊस बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा खर्च आला। पॉली हाऊस बांधण्यासाठी 50% अनुदानही मिळालं होतं आणि त्यामधूनच या आदिवासींनी जरबेराची शेती केली। भातशेतीला मेहनत खूप आणि पाणी खूप लागते उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये समजा, कारण ते पावसाळी पाण्यावरच घेऊ शकतो भातशेती ह्या ठिकाणी। जर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये घ्यायचे म्हटलं तर त्याला भरपूर पाणी लागतं, ते घेऊ शकत नाही। याला पाणी कमी लागते, कमी पाण्यातलं देखभाल सुद्धा कमी लागते। एकदा 2 माणसांमध्ये एकदा ग्रीन हाऊसमध्ये घुसली की 2 माणसांवरती 10 गुंठ्याचं प्रोजेक्ट होऊ शकतोय। आणि एक मेन गोष्ट म्हणजे की मार्केट थोडं लांब पडलं, मार्केटची सोय समजा जवळच झाली तर नक्कीच याचा अजून शेतकरी फायदा घेतील। आपण बघितलं आदिवासी फुलशेती करतायत, पण त्यांना योग्य ते मार्केट हवंय अशी त्यांची मागणी आहे। यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत। पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये सध्या सुगीचे दिवस आहेत आणि त्यामुळेच अन्नधान्याची पूजा करणारा एक उत्सव इथे आदिवासी लोक साजरा करतात। कणसरी मातेनं 12 धान्यांचा शोध लावला अशी आख्यायिका इथे सांगितली जाते आणि यामधलंच नाचणी हे एक महत्त्वाचं धान्य मानलं जातं। त्यामुळे नाचणी खळ्यावरून घरी आणली की खळ्यावर कणसरी मातेची मूर्ती बनवली जाते आणि आदिवासी कुटुंब या देवीची तिथं भक्तिभावानं पूजा करतात। घांगली नावाचं वाद्य वाजवून ओव्यांच्या माध्यमातून कणसरी देवीची कथाही सांगितली जाते। आणि यानंतर बातमी बघणार आहोत कला क्षेत्रातली। चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कसलंच औपचारिक शिक्षण नसताना सोलापूर जिल्ह्यातल्या शशिकांत धोत्रेनं ठक्क करून टाकणारी चित्र रेखाटलेली आहेत। कलर पेन्सिलच्या मदतीनं त्यानं काळ्या कागदावर काढलेल्या या चित्रांचं प्रदर्शन सध्या भरलंय। हे फोटो नाहीये तर पेन्सिलनं काढलेली चित्र आहेत हे आवर्जून सांगावं लागतं, इतकी ती हुबेहूब दिसतायत। या प्रदर्शनाला लोकांनी मोठी गर्दी केली आहे। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत।